नमस्कार मित्रहो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल मराठी हॉररवरती. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे एक विलक्षण व भयानक अनुभव. ही गोष्ट आहे 4 मित्रांची जे एका चकव्यात अडकतात. चकवा हे एक रहस्यमयी रस्ता असतो जो आपल्याला त्यात फिरवत असतो व काही रहस्यमय गोष्टी दाखवतो. त्या गोष्टींना जर आपण प्रतिसाद दिला तर तो आपल्याला त्यात खेचतो. तर चकव्याला मनघाल्या असेही म्हणतात. मी, केदार, प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भाला माहूरला गेलो होतो. तेव्हा आलेला हा भयान अनुभव. आम्ही चौघं इनोवा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहोचलो. कारंजा म्हणजे दत्त संप्रदायातील महत्त्वाचं स्थान. तिथे तासभर थांबायचं आणि पुढे 150 किलोमीटरवर असलेल्या माहूरला निघायचं असं ठरलं होतं. पण पावसामुळे आणि गाडीनं नाटकं केल्याने कारंजात पोहोचायला रात्रीचे 8:30 वाजले. तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत 10 झाले. पाऊस सुरूच होता. गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम, त्यामुळे पुढे जावं की नाही हा प्रश्न होता. हो नाही करत 10:30 वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं. ड्रायव्हिंगचं तसं टेन्शन नव्हतं, पण तो भाग आम्हाला नवा होता. शिवाय पाऊस. सुट्टीचं नियोजन असल्याने वेळ वाया न घालवता आम्हाला पूर्ण ट्रिप करायची होती. म्हणून हळूहळू पोहोचून जाऊ म्हणत आम्ही निघालोच. त्याआधी मंदिराजवळ गाडी पार्क केली. तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या 3 गुरुजींनी आम्हाला शेगावला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली. त्यांनाही बरोबर घेतलं आणि बस स्थानकात सोडलं. तिथून पुढे आल्यावर प्रसादला सीटवर एक बॅग दिसली. त्या गुरुजींची बॅग राहिल्याने आम्ही ती देण्यासाठी परत बस स्टँडवर आलो. पण त्यांना बहुतेक गाडी मिळाली होती, त्यामुळे त्यात नंबर वगैरे असेल तर फोन करून कळू म्हणून ती बॅग केदारने त्याच्या सॅकमध्ये ठेवली. आम्ही तिथून निघालो. आता आम्हा चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला. रात्रीचे 11 झाले व पाऊस रात्री खूप काळोख होता. कारंजा ते माहूर हा 110 किलोमीटरचा रस्ता, तसा आडमार्ग. कारंजा सोडलं की 10 किलोमीटरपासूनच जंगल सुरू होतं. क्वचितच एखादी गाडी दिसते. चौकातील छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयान शांतता सोबत असते. आम्ही निघालो तसं मुसळधार पाऊस पडतच होता. थंड वारा, थकवा यामुळे बाकी सगळे झोपले. मी ड्रायव्हिंग करत होतो. पाऊस, काळोख, अनोळखी वाटा आणि भयान शांतता. त्यात एकही दुसरी गाडी सोबत नाही. परत अशात गाडी बंद पडली तर कल्याणच. थोडी भीती वाटायला लागली म्हणून मानोरात थांबलो. चहा घेतला. रात्रीचे 12 वाजले. तासभर आम्ही सरळ रस्त्यावर चालत होतो. किलोमीटरचे दगड वगैरे होते. 50-55 किलोमीटर गेल्यावर एके ठिकाणी 2 रस्ते दिसले. त्या ठिकाणी 1 सेकंद थांबलो. कुठे जायचं तिथे दिशादर्शक फरक नव्हता. मला कन्फ्यूज झालं. एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता, दुसरा जरा तिरपा. सरळ रस्ता पकडून गेलो. पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा उल्लेख दिसना ना कुठलं गाव. इतर गाड्यांचा भास पण नाही. फक्त भयान काळोख आणि पाऊस आणि समोरचा रस्ता. आम्ही रस्ता चुकलो होतो. फिरून मागे यायचं शक्य होत नव्हतं. डोक्यात येत नव्हतं. रात्रीचे 1:30 वाजले होते. त्या भागात मोबाईललाही रेंज नव्हती. पूर्ण रस्त्यावर फक्त आमची गाडी आणि फुल व्हॉल्यूममध्ये गाणे. एव्हाना सगळे जागे झाले होते. सुशा म्हणाला, त्या 2 मध्ये रस्ता चुकलोय, आता सरळ चालू देऊ, फाटा सापडेल. त्या भयान वातावरणाचा परिणाम भीतीत बदलला होता. अशात गाडी बंद पडायला नको, हीच मोठी प्रार्थना. एखादं गाव येईपर्यंत आहे तोच रस्ता पकडून चालायचं आम्ही ठरवलं. अर्धा तास तसाच गेला. पाऊस पडतच होता, त्यामुळे खिडक्या बंद होत्या. रस्ता संपत नव्हता. अर्धा-पाऊण तास तसंच चालत होतो. गाडी चालवून जाम लागली होती. पाऊस, थंडी, थकवा आणि भीतीचा एकत्र परिणाम म्हणून निसर्गाची हाक आली. त्यामुळे फाटा गेला खड्ड्यात आणि ॲटलिस्ट 68 शोधून मोकळं होऊ या शोधात असतानाच त्या सामसून रस्त्यावर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं. त्या शेतातच एक फार्म हाऊस होतं. फायनली इथं मोकळं होऊ आणि माहूरचा रस्ता विचारू. आता रस्ता सापडेल आणि पोहोचू या भरात मी त्या फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली. गाडीतून छत्र्या काढल्या आणि चौघं उतरलो. केदारने सवयीनं त्याची सॅकही घेतली. मी आणि सुशानं आधी एका बाजूला जाऊन लघुशंका केली. तिथेच पावसात पाय धुतले, कानाला हात लावला आणि घराकडे आलो. जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं ते मोठं घर होतं. शेताच्या एंट्रीवर एक लिंबाचं मोठं झाड. घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला. एक छोटा पोर्च होता.
एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली, तिच्या पुढे चारा वगैरे पडलेला होता. एक कुत्रा त्या गाडीखालच्या कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलेला. अचानक सुशाचं लक्ष कोपऱ्यात गेलं. तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता. त्याचे ते झाकलेले कपडेही पूर्ण कोरडे होते. आम्ही चौघं चक्रावलो. एकूण भयान वातावरणात ते भीतीदायक. रस्ता विचारणं महत्त्वाचं होतं आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने तशाच चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही चौघं एकमेकांच्या हात पकडून त्या पोर्चजवळ आलो. दरवाजा उघडाच होता, पण आतमधलं दृश्य विचित्र होतं. आतमध्ये 7 ते 8 माणसं तशाच अवस्थेत डोकं ते पाय पांघरून शांत झोपलेले होते. घर पूर्ण उघडं होतं. मी आणि सुशानं दरवाजा वाजवून भाऊ दादा वगैरे हाका मारल्या, पण काहीच फरक पडला नाही. एखादं प्रेत असावं असं सगळे पडले होते. त्या भयान वातावरणात ती विचित्र परिस्थिती अनामिक भीती घालत होती. पावसाळ्यात अजूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस, पुतळ्यासारखा स्तब्ध कुत्रा, सगळं समजण्यापलीकडलं होतं. आम्ही मध्ये पाय ठेवणार इतक्यात एक गडगडाट झाला आणि वीज चमकली. केदारला अचानक काय झालं कळलं नाही. तो ओरडलाच, तेजा, सुशा, प्रसाद, थांब. आमचा पाय ठिकाणीच थांबला. निघू इथून, चल गाडी काढ. आणि घाईत ओरडतच त्याने आम्हाला गाडीत बसवलं. चल. आधीच भेदरलेलो आम्ही केदारच्या वागण्याने चक्रावलोच. याला काय झालं अचानक? एकूण प्रकार काय? नाटक करणारी गाडी सहज कशी सुरू झाली? हे विचारेपर्यंत आम्ही त्या रस्त्याला लागलो होतो. सुशा गाडी चालवत होता. गाडी सुरू झाली. कुणीच काही बोलत नव्हतं. सगळं कळण्यापलीकडे होतं. केदारचं वागणंही विचित्र होतं. मी, सुशा आणि प्रसाद भलत्याच तंद्रीत होतो. रात्रीचे 3 वाजले होते. पावसाचा जोर कणभरही कमी झाला नव्हता. फुल व्हॉल्यूम म्युझिक फक्त होतं. तोच सुन्न रस्ता, काळोख. यात अजून एक गोष्ट होती. ती म्हणजे आम्हाला गोल गोल फिरतोय असंच वाटत होतं. थकवा असल्याने तंद्रीत असल्याचं वाटून आम्ही त्या गोष्टी एकमेकांशी बोलत नव्हतो. पण रस्ता कापणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो. ते गुड फार्म हाऊस, केदारचं वागणं पण डोक्यात होतं. 2 तास आम्ही तसेच सरळ जात होतो. किती अंतर कापलं, कुठे जातोय, काय सुरू आहे कळत नव्हतं. एव्हाना पहाट झाली. पाऊस जवळपास थांबला होता. 5 वाजेच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला. फायनली आम्ही तिघं अक्षरशः किंचाळलो. सुटलो बाबा एकदाचे. त्या चौकात एकीकडे माहूर, एकीकडे धारवा, तिसरा रस्ता मानोराकडे जातो असा फलक होता. सापडला रस्ता. माहूरकडच्या रस्त्याकडे आम्ही वळलो. आता जरा नॉर्मल वाटत होतं. गाड्या वगैरे ये जा करत होत्या. माहूरचे माइलस्टोन दिसत होते. हलकं वाटलं होतं. काल रात्रभर डोकं जड झालं होतं. रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो. गाडी लावली आणि उतरलो. खूप रिलॅक्स वाटलं होतं. केदारला उठवलं. चहा घेत आमच्या त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरू होत्या. माझी आणि सुशांतची ड्रायव्हिंगमुळे वाट लागली होती. केदारचं डोकं दुखत होतं. पण तुला काय झालं होतं रे अचानक केदार? का ओरडलास तिथे? काय विचित्र वागत होतास? असं मी केदारला विचारलं. केदार म्हणाला, तेजा, आई शपथ, कळतच नव्हतं रे. अचानक मी काय बोलत होतो, काय करतोय, मी करतच नव्हतो. आपोआप होत होतं सगळं. केदार खोटं बोलत नसावा, कारण त्याचं वागणं, आमचं ऐकणं चमत्कारिक होतं. आम्ही जरा चक्रावलो होतो. तो न संपणारा रस्ता, ते घर, ती माणसं, याच गप्पा सुरू होत्या. इतक्यात तिथला चहावाला आश्चर्यचकित चेहऱ्यानं आमच्या गप्पात पडला. तो म्हणाला, तुम्ही शेतातल्या रस्त्याने आलात तरी वाचलात? काय बोलतोय भाऊ? ती माणसं वाचत नसत्यात. भुलभुलैया आहे तो रस्ता. औसाच्या राती माणसं गिळत्यात. काल औसा असून बी वाचल्यात. पोरांनो, नशीबवान आहात तुम्ही. चहावाल्यानं असं सांगितल्यावर आम्ही पार गोंधळलो. आपलं रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं झालं? 1 मिनिट, नीट सांग भाऊ, काय आहे ते? डेंजर होतं भाऊ. देवाची कृपा समजा. मारुतीला नारळ फोडा, असं तो म्हणाला. या माणसाला बघून खरं तर मी अजून गोंधळलो होतो. त्याचा चेहरा कुठेतरी बघितलेला वाटत होता, पण चहापुढे ते महत्त्वाचं नव्हतं. झाला प्रकार भयंकर वाटत होता. त्या चहावाल्याचं बोलणं आमच्या डोक्यावरून जात होतं. माहूरला पोहोचायची घाई असल्यानं आम्ही या प्रकरणाचा छडा लावणं, पुढचं पुढे बघू म्हणून तिथून निघालो. तासाभरात आम्ही माहूरला सुखरूप पोहोचलो. तिथे 2 दिवसांच्या मजेत झाला प्रवास विसरलो. रस्ता चुकल्याने 100-150 किलोमीटरचा आम्हाला मोठा फेरा पडला. पाऊस आणि आडमार्ग यामुळे भयान वाटलं इतकंच डोक्यात होतं. मग चहावाला काय बोलत होता, त्याला आधी कुठं पाहिलं या प्रश्नाचं मला उत्तर मिळत नव्हतं. माहूरहून निघायची वेळ झाली. आम्ही गाडीत बसलो. मी नेहमी गाडी सुरू करताना डिझेल, किलोमीटर वगैरे चेक करतो. त्या दिवशी पण केली.
किती किलोमीटर रिकामे फिरलो याचा हिशोब करायला. आणि एक मोठा धक्काच बसला, ज्यामुळे आम्ही सगळेच चक्रावलो. कारंजा ते मनोरा 40 किलोमीटर अंतर. मानोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉईंट 20 किलोमीटर. आणि तो चौक ते माहूर 40 किलोमीटर. इतकं जवळपास 100 ते 110 किलोमीटरच पुढे सरकलं होतं. मग रात्री 12:30 ते 5 आम्ही अखंड ज्या रस्त्यावर फिरलो ते किलोमीटर कुठे गेले? त्या रस्त्यावर फिरल्याची नोंदही झाली नव्हती. ना गाडीत हिरलं, डिझेलही संपलं. सुशा, भलतीच गडबड दिसते. हो रे, कळत नाही काय होते ते. चहावाल्याला गाठू. चहावाला काय बोलत होता? असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं होतं. भीतीपेक्षा गोंधळ झाला होता. आम्ही जरा चक्रातच प्रवास सुरू केला. यावेळी दिवसाच, कारण संध्याकाळच्या आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोहोचायचं होतं. पाऊसही नव्हता. आम्ही मनोरात येऊन पोहोचलो. जिथे मी चहा घेतला त्याच टपरीवर चौघं आता सुन्न होतो, शांत होतो. त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झिट गायब झाली होती. मग तो न संपणारा रस्ता, ते घर, हा काय प्रकार होता? आमचा भ्रम की अजून काही? तो चहावाला, तो कोण होता? झाला प्रकार अविश्वसनीय होता. भाऊ, ते पुढे 20 किलोमीटरवर 2 रस्ते मिळतात, ते गाव कुठलं हो? कुठला रस्ता आहे तो? सुशानं चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं. चहावाल्याने डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं. तुम्हाला तो रस्ता भेटला? औसेला गेला होता त्यावर? हो, खूपच लांबचा फेरा होता. आगा गा पोरा, हो लांबचा नव्ह, मरणाचा फेरा होता. त्यावर जो तो परत येत नाही. रस्ता गिळतो त्याला. परत कसं आलत तुम्ही? हे ऐकून आम्ही गोंधळलो. आता इथे बसून काय ते प्रकरण निपटायचंच असं ठरवलं. त्या वयस्कर चहावाल्याला आम्ही समोर बसवलं. त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं. स्वतः अनुभवल्यामुळे ते खोटे ठरवायचा प्रश्नच नव्हता. हा भुलभुलाया आहे, चकवा. एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो. औसेला सापळ्यात अडकतो. माणूस घिरी घेतो. तुम्हाला दिसलं काय? बाहेर कसे आले? त्या दिवशी माझा लेओक होता इथं. त्यानं सांगायला राहिलं की आडवी पाट वाट पकडा, औस आहे. तो माणूस त्या बाबतीत माहितीगार दिसत होता. पण मग आम्ही त्या माणसाला ते घर, माणसं, केदारचं विचित्र वागणं वगैरे सांगितलं. तुमची घेर आली होती. ते घर नाही काळाचं नरडं होतं आणि ते माणसं नाही मडी होती. तुम्ही तसेच पडले असता. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. अंगावर शहारे आले. औशेच्या राती तो रस्ता उघडा होतो. ज्याची घेरी असतल तो त्या वाट्याला जातो आणि फसतो. ज्यानं ती रात काढली तो वाचला. तो घरात जो गेला तो मेला. तुम्ही नशिबान आहात बघा. देवाची कृपा म्हणून सुटल्यात. लय किस्से ऐकलं त्या वाटेचं. सगळं चित्र आमच्या समोर आलं. विश्वास नव्हता, पण नाकारू शकत नव्हतो. आम्ही फसलो कसं, यापेक्षा त्या माणसाचा तुम्ही वाचलो कसं हा प्रश्न हा भीतीचा प्रसंग घेऊन आम्ही परत निघालो. पण तेवढ्यातच मला आठवले की ती आपल्याकडे एक सॅकबॅग होती. मग ती सॅकबॅगमध्ये मी पाहिलं. त्या सॅकबॅगमध्ये एक श्री गुरुचरित्र नावाचा ग्रंथ होता. ते 3 शिक्षक आमच्या गाडीमध्ये बसणे, त्यांची बॅग विसरणे व त्या बॅगमध्ये हा ग्रंथ असणे, हा निव्वळ योगायोग नव्हता. हा जरूरच देवाचा चमत्कार होता. त्यामुळेच आम्ही या भयान रात्रीतून वाचलो असू.